नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अक्षतांवर माहिती घेणार आहोत. आता असं वाटेल की अक्षतांवर काय माहिती घ्यायची. नेहमीच आपण देवाला अक्षत वाहतो किंवा लग्नकार्य असेल तर वधूवरांवर पण आपण अक्षता उधळतो, तर मग आणखीन त्याच्याबद्दल काय माहिती असेल. पण अक्षताबद्दल सुद्धा बरीच माहिती आहे बरं का. अक्षता म्हणजे अखंड तांदूळ. ज्या आपण अक्षता करतो त्या अखंड तांदूळापासून केलेल्या जातात. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अक्षता करताना घरामधले जे कण्या म्हणा किंवा थोडे तुटलेले तांदूळ असतील किंवा असे असतील तर ते अक्षता त्याची करण्याकरता आपण वापर करतो. परंतु अक्षताला ज्या वेळेला आपण देवाच्या असो किंवा लग्नकार्यातले असो, ज्या वेळेला आपण अक्षता करतो त्यावेळेला अक्षता ह्या अखंड तांदूळाच्या कराव्यात. अक्षता आपण घरी पण करू शकतो, परंतु पहिल्यापासून आपल्याकडे अक्षता या हळदी कुंकवाने रंगवल्या जातात. देवाला ज्या अक्षता ज्या केल्या जातात त्या कुंकवाने रंगवल्या जातात आणि ज्या लग्नकार्यामध्ये अक्षता केल्या जातात त्या हळद कुंकवाने रंगवल्या जातात. कारण त्या आपण अक्षता हे आशीर्वाद म्हणून त्यांच्यावर उधळत असतो. अर्थात देवाच्या ज्या आपण अक्षता कुंकवाने करतो त्याच्यामध्ये हळदीच्या अक्षतासुद्धा असू शकतात बरं का. परंतु महादेव, शंख, शाळीग्राम यांना मात्र रंगवलेल्या अक्षता वाहत नाहीत. त्यांना पांढरे तांदूळ असतात, त्याच अक्षता म्हणून त्याचा वापर केला जातो. आता अक्षता रंगवताना हळदी कुंकवाचा वापर करावा, परंतु ते सुद्धा हळदी कुंकू जे असेल ते आपण घरी केलेलं जर असेल, म्हणजे हळदीपासून केलेल्या कुंकवाने जर आपण अक्षता रंगवल्या असतील तर नंतर त्या जर आपण बाहेर टाकल्या तर त्या अक्षता पक्ष्यांनी खाल्ल्या तरी त्याच्यापासून त्यांना त्रास होत नाही. म्हणून नेहमी अक्षता या घरी तयार केलेल्या हळद आणि कुंकवापासून तयार कराव्यात. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो की लग्नकार्यामध्ये हिरव्या, निळ्या, सोनेरी किंवा चांदीच्या रंगाच्या अक्षता केल्या जातात. काही अक्षता या खाण्याच्या रंगापासून केल्या जातात, पण सगळेच रंग काही खाण्याचं मिळत नाही. अशा वेळेला दुसऱ्या केमिकलवाल्या रंगांनी सुद्धा अक्षता रंगवल्या जातात. आणि परंतु एक मात्र होतं, या अक्षता जर आपण बाहेर टाकल्या आणि त्या जर पक्ष्यांनी खाल्ल्या तर त्याच्यापासून त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतो हळदी कुंकवानी केलेल्या अक्षतांची उधळण करावी असं मला आपलं वाटतं. ज्यावेळेला अक्षता आपण करतो त्या देवघरात ठेवतो त्या एखाद्या बाटलीत किंवा बरणीत ठेवाव्यात. त्याच्यावर एक कापुराची वडी ठेवावी, त्यामुळे अक्षतांना कीड लागू नये. कारण बऱ्याच जर आपण अक्षता करून ठेवल्या ना तर त्याला हमखास कीड लागते बरं का. थोड्या थोड्याच अक्षता कराव्यात. आणखीन अक्षतांचा उपयोग आपण काय काय करू शकतो बघा. तुम्हाला आठवत असेल अक्षतांनी रांगोळीसुद्धा काढली जाते. याशिवाय अष्टदल कमठसुद्धा आपण अक्षतांनीच करतो की नाही. याशिवाय आपण सुपारीची म्हणा किंवा इतर देवतांची ज्या वेळेला आपण प्रतिष्ठापना करतो त्यावेळेला अक्षतांचं आसन करून मग त्यावर आपण देवतांची प्रतिष्ठापना करतो. कुठल्याही देवतांची प्रतिष्ठापना करता ते थेट किंवा डायरेक्ट आपण तबकामध्ये ठेवत नाही. पहिल्यांदा अक्षत टाकतो आणि मग नंतर आपण तिथे देवाची प्रतिष्ठापना करतो. याशिवाय ज्या वेळेला आपण आरती करतो किंवा कोणाला ओवाळतो त्यावेळेला सुद्धा निरांजनाचं तबक आपण ज्यावेळेला खाली ठेवतो त्यावेळेला सुद्धा प्रथम थोड्या अक्षता ठेवतो आणि नंतर त्याच्यावर आपण तबक ठेवतो. आणखीन एक बोलता बोलता लक्षात आलं की काही वेळेला काय होतं की आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही. फुलं म्हणा, दुर्वा म्हणा, बेल म्हणा असं जर मिळालं नाही त्याच्याऐवजी त्याचं नाव घेऊन, म्हणजे बेल नाही मिळालं तर बेलाचं नाव घेऊन आपण त्याच्याऐवजी आम्ही देवा तुला अक्षता वाहत आहोत असं म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं. बऱ्याच वेळेला मी बघते की ज्या वेळेला मंडळी अक्षता देवाला वाहतात त्यावेळेला त्या अशा टाकतात. तर अशा न टाकता अतिशय भक्तीने मनोभावे आपण ज्या अक्षता असतात त्या देवाच्या चरणापाशी वाहाव्यात, त्या टाकू नये. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण अक्षता वधूवरांवर उधळतो किंवा मुंजे मुलावर उधळतो त्यावेळेला सुद्धा त्या फेकू नये. त्यासुद्धा आपण मनोभावे किंवा प्रेमाने वाहाव्यात. त्यांना आशीर्वाद देतो आपण आहोत असं मनात ही भावना आणून मग त्या वाहाव्यात, म्हणजे त्याचा फायदा नक्कीच वधूवरांना होत असतो. आणखीन एक अक्षतांचा आपण नेहमी उपयोग करतो. ज्या वेळेला आपण लग्नाचं किंवा मुंजीचं आमंत्रण देतो की नाही, देवाला असो किंवा कोणाच्या घरी जाऊन आपण जरी आमंत्रण देणार असू त्यावेळेला सुद्धा अक्षता दिल्या जातात. आपण म्हणतो की अजून लग्नाच्या अक्षता आल्या नाहीत आमच्याकडे, म्हणजेच लग्नाचं आमंत्रण आलं नाही आहे. म्हणजे कुणालाही आमंत्रण देताना सुद्धा अक्षतांचा उपयोग केला जातो. आता ही झाली सगळी अक्षतांची माहिती बरं का. पण अक्षता घरी कशा करायच्या, म्हणजेच हळदी कुंकवाच्या अक्षता घरी कशा करायच्या ते आपण बघूया. अक्षता करण्याकरता आपण अखंड तांदूळ घेतलेत. पहिल्यांदा आपण हळदीच्या अक्षता करून घेऊयात. आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण अक्षता ताटामध्ये काढून घ्यायच्या. त्याच्यामध्ये 1-2 पळ्या मी पाणी घातले, म्हणजे 1 चमचा साधारण आपण पाणी घालायचं. त्याच्यात आपण साधारण 1 पाव चमचा थोडीशी जास्त अशी आपण हळद घालणार आहोत. आता हे हळद, पाणी आणि तांदूळ हे आपण सगळे एकत्र करून घेणार आहोत
आणि हाताने चांगलं चोळून नंतर सावलीमध्ये वाळून घेणार आहोत. म्हणजे आपल्या हळदीच्या अक्षता तयार झाल्या. त्या पाण्याच्या ऐवजी आपण गुलाबजलसुद्धा वापरू शकतो किंवा कापूर थोडासा याच्यात घातला आपण करताना तरीसुद्धा चालू शकतं. म्हणजे छान सुगंध आपल्या अक्षतांना येतो. आता एकदा हाताने आपण छान चोळून घेऊयात अक्षता आणि थोड्याशा वाळवून घेऊयात म्हणजे आपल्या अक्षता तयार होतील. आता आपण कुंकवाच्या अक्षता करून घेऊयात. त्याकरता आपण थोडेसे तांदूळ ताटलीत घेतले, त्याच्यात आपण साधारण 1 चमचाभर पाणी घातलं. त्याच्यात आपण कुंकू घालून घेऊयात. कुंकू, पाणी आणि अक्षता म्हणजे तांदूळ हे आपण एकत्र करून घेऊयात. जसा कुंकवाचा रंग असेल त्याप्रमाणे आपल्या अक्षतांचा रंग येतो. आता छान हाताने हे पण अक्षता आपण चोळून घेऊयात आणि नंतर त्या सावलीमध्ये वाळून घेऊयात. आता उन्हात का नाही वाळवायच्या? उन्हात वाळवलंच चालू शकतं, पण एवढ्याशा अक्षता जर आपण बाहेर वाळत घातल्या तर 2 मिनिटांमध्ये सगळे पक्षी येतील आणि आपल्या अक्षता खाऊन टाकतील. म्हणून नेहमी सावलीत वाळवावं. मग लागलं तर एखादं झाकण ठेवून एखादं ऊन दाखवलं तरीसुद्धा चालू शकतं. पण ओल्या अक्षता जर आपण भरून ठेवल्या तर मात्र आपल्या अक्षतांना कीड मात्र लवकर लागते. आणि एवढ्या जरी अक्षता आपण करून ठेवल्या तर एखादा महिना आपला आरामात जातो. मात्र असे पांढरे पांढरे तांदूळ दिसू द्यायचे नाही. पूर्ण लाल रंग आपल्या अक्षतांना आला पाहिजे. आता या हाताने चोळून घेऊयात आणि सावलीत वाळायला ठेवूयात. अशा आपल्या तिन्ही प्रकारच्या अक्षता तयार झाल्यात. ही हळदीपासून केलेली आहे, ही कुंकवापासून केली आहे आणि ही पांढरी आहे. पांढरी जी अक्षत असते ही नेहमी शंकराला वाहतात. आहे की नाही? नेहमी ज्या वेळेला आपण देवघरामध्ये अक्षता बघतो तर आपल्याला एवढी अक्षतांबद्दल लक्षात पण येत नाही बरं का. त्यावेळेला अक्षतांचं महत्त्व एवढंसुद्धा आपल्या लक्षात येत नाही बरं का. परंतु बोलता बोलता अक्षतांची आपल्याला किती माहिती मिळाली. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या मित्रमंडळींना ह्या चॅनलबद्दल सांगायला विसरू नका. ह्या चॅनलबरोबरच अनुराधा चॅनलसुद्धा बघायला विसरू नका. त्यात अनेक सोप्या सोप्या पारंपरिक आणि छान अशा रेसिपी मी सांगत असते. धन्यवाद.